गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही काल आईकडेच राहिलो आणि काही नाही, सकाळी सकाळी उठलो, आत्ता आवरलं आहे. ॲक्च्युली पाणीच नाही आहे आज, त्यांचा काहीतरी पंपचा वगैरे प्रॉब्लेम झाला आहे तर पाणीच नाही आहे. मी जेव्हा पण येते ना तेव्हा असं काही ना काहीतरी होतंच इथे पाण्याचंच. आणि सो येस, पाणी नाही आहे. आता जर थोड्यात नाही आलं तर आम्ही परत घरी जाणार आहे, घरून आवरून मग परत इकडे येणार आहे. ॲक्च्युली आमचं इथे राहायचं कारण मेन म्हणजे असं होतं की आज पालखी येणार आहे पुण्यामध्ये. मला अवयुक्तला म्हणजे पालखीचं दर्शन करायचं होतं पण मी गर्दीत नाही जाणार आहे. रात्री मला आईने असं सांगितलं की रात्री तिथे नानापेठेत पालखी ठेवतात ना, तिथे जायचं. म्हणजे गर्दी नसते असं नाही, पण तिथे दर्शन होऊ शकतं. सो मी ते ट्राय करणार आहे कारण मला अवयुक्तला ते दर्शन म्हणजे करवायचं आहे पालखीचं. आणि त्याचबरोबर आता थोड्या वेळात हे रांगोळी चालू होतील अलका टॉकीजमध्ये. अलका टॉकीजमध्ये रांगोळी काढतात, खूप मोठी मोठी आणि खूप सुंदर. हां, अलका टॉकीज चौकात खूप मोठी रांगोळी, खूप छान रांगोळी काढतात. आणि ते ना वातावरण पण खूप छान असतं. सगळे अभंग म्हणत चाललेले असतात, त्याच्यानंतर टाळ वाजवत असतात. असं खूप सुंदर फ्रेश आणि खूप छान वातावरण असतं. तर मी ट्राय करणार आहे ते कव्हर करायचं. लेट्स सी आपल्याला कितपत पॉसिबल, कारण गर्दी वगैरे आता तर खूप गर्दी वाढली आहे. सो येस, आमच्या आणि डोक्यात पण आहे की अविकच्या नावाने तिथे थोडंसं काहीतरी वारकऱ्यांना वाटायचं वगैरे. तर हे सगळं आम्हाला आज ट्राय करायचं आहे, पण बघूयात कसं जमते, कारण आज वर्किंग सुद्धा आहे. सो सुट्टी वगैरे नाही आहे, आज वर्किंग आहे, त्याच्यामुळे तेही एक ट्राय करायचं आहे. सो बघूयात आपण त्याला वाटलं तू त्याच्याने मारणार आहे. शेव घेऊन चाललो. हो, तुला माहितीये का हे होतं ना कोरोना, जेव्हा लॉकडाऊन होतं तर तेव्हा मला इडली सांबर खूप आवडतं ना, सो आम्ही सारखंच इडली सांबर करायचं. तर तेव्हा असे कावळे खूप यायचे, तेव्हा पोपट पण यायचे. आता हे ऍक्च्युली ना झाड कापलं त्यांनी आणि इथे बिल्डिंग झाली, त्याच्यामुळे खूप कमी झाले. तर सांबर मी करायचे ना, तर एक कावळा होता तो, तर तो ना सारखा असा डोकवायचा, म्हणजे आपण काय करतोय असं तिथून असं बघायचा. तर मी त्याला ना सांबर केलं ना की त्याच्यातून असं चमच्यात घेऊन ना त्याला असं द्यायचं, असं तो प्यायचा पण. हो, आणि एकदा काय झालं होतं, फर्स्ट टाइम असते मी ते सांबरला करायचे विसरले होते, तर मी ते ना डायरेक्ट दिलं त्याला आणि त्यांनी ते पिल्लू, त्याला खूप गरम लागलं होतं. ते तिथे झाडावर बसून तो चोच घासत बसला होता. कावळे खाऊ खायला, खाऊ बघत बघत खातो. खाऊ पण जेवतो मग, ओके ना. काय केलं रे विनोद तू? दरवेळेस आल्यावर मला ब्रश नवीन काढायला लागतं, म्हणून मी ह्यावेळेस ब्रश वरती ना माझं असं नाव लिहिलंय, विनोद, आणि मी माझे दात पण काढले त्यावरती. ऍक्च्युली ते काय होतं, मी येते, विनोद येतो, माझी बहीण, तिचा नवरा, असं सगळं, आणि माझ्या मावस बहिणी वगैरे सगळ्या येतात. सो सगळ्यांचे ब्रश निघतात आणि ते ना फार कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे आम्ही ब्रशवर नावं लिहून ठेवतो. तर आता विनोदनी फायनली त्याचं नाव लिहून ठेवलेलं आहे. दही सांडलं रे, सांडलं सांडलं. दही दही कर दही दही. अभियू तर हे नवीन शिकलाय तो, रुमालाला असं असं करायचं आणि एक हात दुखला ना की दुसऱ्या हातात घेतो. म्हणजे एवढ्याशा वयात पण किती कळतंय. गप काय गप, चुप. दही दही कर, दही. अरे कुठे चला कुठे चला कुठे चला. हा, तर हा आमचा पांडा आहे
आमचा खूप आवडता आहे. सगळीकडे पांडा 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 पांडा. पांडा इकडे या. तिथे येईल आला. तर विनोद चाललाय आता घरी, कारण त्यांनी कपडे नाही आणले. बाबांचे कपडे घातले आता येताना. हो, आमचं म्हणजे फिक्स नव्हतं जायचं त्याच्यामुळे. आणि हे बघा अभियुक्त मागे लागलाय, मागे लागलाय त्याच्या. अभियुक्त टाटा 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 टाटा. अभियुक्त टाटा. अभियुक्त टाटा 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 टाटा. येस. तर मी आज संध्याकाळी किंवा सकाळी येईन. माझे कारण माझे पण कपडे आणायचे, ह्याचं पण काही सामान राहिलं असेल तर ते घेऊन यायचं. चलो. ह्याचं आज सच काही नाहीये. अभियुक्तचा आहे इकडे. वहिला जायचंय. हो, त्याला जायचंय. बाय बाय. टाटा टाटा. अभियुक्त टाटा. अभियुक्त टाटा. काम चालू आहे बघ. अभियुक्त टाटा टाटा बोल एकदा. टाटा बोल. टाटा 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 टाटा. चला चल. बाय बाय बाय. बघा हा बघा. बिचार माझं बाळ, बिचार माझं बाळ. त्याचे डाटा गेले. अरे परत येणार आहे, परत येणार आहे, परत येणार आहे पिल्लू. चल चला चला. तर विनोद घरी गेला आणि मी काही नाही, मी कामाला बसली आहे. तोही कामाला बसलाच असेल तिकडे. सो तो आमचे कपडे वगैरे घेऊन संध्याकाळी येणार आहे मोस्ट प्रोबॅबली. आणि मग आम्ही पालखीचं दर्शन आज होत आहे का अभियुक्तचं, त्याला गर्दीमध्ये नाहीच नेणार आहे, रात्री त्याला घेऊन जाणार आहे. सो लेट्स सी. मी ॲक्च्युली जे दरवर्षी जातात ना त्यांनाच विचारलं. सो ते बोलले की रात्री सगळी गर्दी सेटल झाली ना की मग जायचं. एक 10-10:30च्या पुढे रात्रभर दर्शन चालू असतं. सो तेव्हा मी अभियुक्तला दर्शन करून आणणार आहे. आज नाही तर उद्या, पण आज मी म्हणजे करूनच आणायचं मला त्याला दर्शन. सो येस, आपण बघूयात काय काय होतं आहे. आत्ता तर काम चालू आहे, सो काम पूर्ण करायचं आहे. ते झाल्यावर बघू काय काय होतं आहे. तर आता आम्ही चाललो आहे पालखी बघायला अभियुक्तला घेऊन. सगळं मी काढलं आहे गळ्यातलं वगैरे, कारण मी ऐकलं आहे की गळ्यातून वगैरे पण काढून देतात त्याच्यामुळे. तर येस, आपण बघूयात. आम्ही लास्ट लाईव्ह लोकेशन पाहिली होती पालखीची, तर ती हे होती म्हणजे जेम रोडला लागले होते. तर बघूयात आता काय काय दिसतंय आपल्याला. सो ही इज ऑल्सो एक्सायटेड. आहे अभियुक्त. पालखी बघणार. पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भक्त भाविकांचं सहर्ष स्वागत. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ. आता ना जरा पाऊस चालू झालाय. इथे जरा पाऊस चालू झालाय आता. जर अजून थोडा जोरात आला, छत्री आणली आहे तशी, तर या दोघांना मी एका कोपऱ्याला उभं करेन आणि मी पुढे जाईन. बघूया. तर इकडे रांगोळी काढली आता, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर, खूप मोठी. मी आई आणि अभियुक्तला एका जागी बसवलं आहे आणि मी इकडे आली आहे. दाखवते मी.
आई पुढे ये, आई पुढे ये. आता आम्ही आलोय पालखीचं दर्शन करून. छान झालं. आईचं म्हणणं आहे की खूप गर्दी नव्हती, म्हणजे दरवर्षी जेवढी असते तेवढी गर्दी नव्हती. आणि हा आहे माझा छोटा वारकरी. आम्ही गेलो होतो झोपून तिथे आईच्या मांडीवर, पण येस दर्शन माझं छान झालं. यांना मागे बसवलं होतं मी आणि मी पुढे होते. सो सुंदर दिसलं सगळं. आता आम्ही ही आता गेली ती तुकाराम महाराजांची पालखी गेली. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला अजून वेळ, तर आम्ही थांबलो नाही त्यासाठी आणि आम्ही घरी आलो आता. येस, कसं वाटलं तुला? एकदम सुंदर. हो ना. मी दरवर्षी दर्शनाला जात असते. तू पुढे जाऊन घेते का पालखीचं? हा, पुढे जाऊन घेते. ह्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो. तर येस, हा अवयुक्त ना माझ्या आयुष्यात मला वाटतं देवाचे दर्शन करायला चालला. मी कधी असं ना खूप मंदिरात जाऊन म्हणजे दर्शन केलं नाहीये, की म्हणजे गर्दी असेल आणि तरी पण गर्दीतून जायचं असं मी कधीच केलं नाहीये. मी गर्दी असेल तर मी बाहेरून नमस्कार करायचे आणि यायचे, कारण मला गर्दी खूप आवडत नाही. पण ह्याचा जन्म झाल्यापासून कंटिन्यू म्हणजे की आम्ही तुळजापूर केलं, अक्कलकोट केलं, आमचा गाणगापूर मी नाही केलं. त्याच्यानंतर हे आमचा कुलदैवत आहे नळदुर्गचा खंडोबा, ते केलं. आता पालखीला मी कधीच गेले नाही, पुण्यात राहत असून पण मी कधी गेले नव्हते गर्दीत. आता तेही गेले. सो येस, तो त्यासाठीच माझ्या आयुष्यात आला असं मला वाटतंय. येस, कर कर अवयुक्त. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. येस, तर अपूर्वा तिच्या आईकडेच थांबली आहे आणि मी इकडे घरी येऊन माझं काम वगैरे संपलं आणि मी लुसीला घेऊन फिरायला आलेलो आहे. ॲज युजल थोडा बारीक पाऊस पडतो आहे. आणि आज अपूर्वानी मला जस्ट अपडेट दिला आहे की त्यांचं पालखीचं दर्शन झालं. तिने गेली होती तिकडे, तिच्या घराच्या जवळच पालखी पास होत होती, तर तिला चान्स मिळाला, ती जाऊन आली आणि तिने दर्शन वगैरे घेतलं. अव्युक्तला घेऊन गेली होती, पण ती गर्दीत नाही घेऊन गेली अव्युक्तला. ती तिकडे पोलीसच्या बूथमध्ये आई आणि बेबी बसलेला आणि मग अपूर्वा जाऊन ते दर्शन वगैरे घेऊन आली आहे. लेट्स सी, ती बोलली आहे की उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते नक्की दिसेल. सो येस, स्टे ट्यून.